ठिकाणी निवेदन दिले, काय मागण्या करण्यात आलेल्या आहेत त्या निवेदनावर? प्रामुख्यानं अंबाजोगाई वकील संघाचे ज्येष्ठ सन्माननीय वकील बंधू या सर्वांच्या माध्यमातून आम्ही एक समाजातील संवेदनशील घटक म्हणून आमची ओळख आहे। लोकशाही आणि संविधानाचे रक्षक मित्र आणि विद्यार्थी म्हणून आमची ही जबाबदारी लागते। देशामधले तरुण आणि विद्यार्थी आपल्या देशाचं शिक्षण व्यवस्था वाचली पाहिजे, शिक्षण हा आमचा अधिकार आहे। या मागण्याला घेऊन जर मागच्या महिनाभरापासून जर लढत असतील आणि त्यांच्या लढण्याची दखल या ठिकाणचं लोकशाही पद्धतीने निवडून आलेलं सरकार जर घेत नसेल आणि लोकशाही आणि संविधानामध्ये जर सरकार दखल घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टानं घेणं अपेक्षित असताना सुप्रीम कोर्टसुद्धा जर या आंदोलनाची टेहाळणी करत असेल, हेटाळणी करत असेल, तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती आमची जबाबदारी लागते की या संविधानिक पद्धतीनं लढणाऱ्या मुलामुलींच्या सोबत उभा राहणं आणि केवळ निदर्शनं करून नाही तर पूर्ण क्षमतेनं सुप्रीम कोर्टाचं वकील संघ, हायकोर्टाचे वकील संघ, जिल्ह्यामधले वकील संघ मोठ्या ताकदीनं या आंदोलनाच्या पाठीशी उभा राहिलेली आहेत। त्याचाच भाग म्हणून आज अंबाजोगाईतल्या वकील संघाचे बहुसंख्य वकील या आंदोलनाला कृतिशील पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावरती आलेले आहेत आणि हा लढा जोपर्यंत चालू राहील त्या सगळ्या लढ्याला तन मन धन आणि पूर्ण शक्तीनिशी पाठिंबा देतील असा विश्वास या वकिलांनी व्यक्त केलेला आहे आणि हा लढा पूर्ण ताकदीने लढूया हा विश्वास आम्ही या प्रसंगी आपल्या माध्यमातून त्या लढाऊ विद्यार्थी मुलांना मुलींना देत आहोत।